घर हा प्रत्येकाचा जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला आपलं घर वेगळं आणि क्रिएटिव्ह पद्धतीने सजवायला आवडतं. म्हणूनच मी आपल्या व्हिडिओजमधनं तुम्हाला होम स्टायलिंग, होम डेकोर म्हणजेच घर सजवण्याच्या काही आयडियाज आणि टिप्स देत असते. तसंच मी तुम्हाला काही अशी ठिकाणं दाखवत असते, की जिथे अशा होम डेकोरच्या वस्तू मिळतील. जेणेकरून तुम्हाला तुमचं घर सजवायला मदत होईल. नमस्कार, मी पूनम अँड वेलकम टू माय चॅनल ग्रेटफुल आर्ट. नुकताच आपण 2 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार केलेला आहे आणि त्याबद्दल तुमचं मनापासून आभार. तुम्ही माझ्यावरती इतकं प्रेम करताय आणि यामुळेच मला मोटिवेशन मिळतं की मी नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन यावं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला काहीतरी नवीन दाखवणार आहे. इथे तुम्हाला मातीच्या अशा सुंदर सुंदर वस्तू बघायला मिळणार आहेत. चला मग व्हिडिओ पटकन सुरू करूया. चला. तर आपण पुण्याच्या कुंभारवाड्याच्या इथे आलेलो आहोत. बाजूलाच कुंभारवाडा आहे, त्याच्या लागूनच हे एक वंदे मातरम मित्रमंडळ आहे. त्याच्या बाजूलाच लागून आपण त्या दुकानात चाललोय. चला. तर आपण आलेलो आहोत पुण्याच्या कुंभारवाड्यामध्ये. तिथे माऊली मटका भांडार हे दुकान आहे. मागच्या वर्षी मी तुमच्यासोबत एक व्हिडिओ शेअर केला होता, त्यामध्ये मी तुम्हाला हे दुकान दाखवलं होतं. तेव्हा ते जुनं दुकान होतं आणि आता सध्या रस्ता रुंदीकरण तिथे चालू आहे, त्यामुळे दुकानं शिफ्ट झालेली आहेत. तर हे दुकान कुंभारवाड्यातच आहे. याचा डिटेल, ॲड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर हे सगळं मी व्हिडिओच्या खाली देणारच आहे. तर आता या दुकानात बघूया की काय काय आहे ते. किती सुंदर हा गणपती असा झोक्यावरती बसलेला, किती सुरेख आहे हा. म्हणजे आणि वरती इथे मोर आहे आणि असं झाडाचा शेप दिलेला आहे. इथे फांदी आहे, त्याला झोका आहे आणि त्याच्यावरती गणपती बाप्पा असे बसले झोका घेत. किती सुंदर वाटतंय हे, मला खूप आवडलं हे. आणि इथे असे इतके क्रिएटिव्ह मातीपासून बनवलेल्या वस्तू आहेत. म्हणजे जसं हे गणपती बाप्पा किती क्यूट आहेत ना. इथे मला मातीपासून बनवलेले गणपती बाप्पांचे खूप सुंदर सुंदर डिझाईन्स दिसत आहेत. जसं की ती झोक्यावरती बसलेली आपण बघितली. त्याच्यानंतर हा पण इतका सुरेख आहे आणि इथे खाली फुलं आणि पानं आहेत. हे जर गणपती बाप्पा आहेत ना, जर कलर केले तर इतके सुंदर दिसतील. आणि जर तुम्हाला कलर जरी नसेल करायचा आणि असेच जरी तुम्ही ठेवले तरीही ते सुंदरच दिसणार आहेत. त्यानंतर ही पण एक डिझाईन आहे की त्यामध्ये हत्तीवरती हे गणपती बाप्पा बसलेत. त्यानंतर हे एक डिझाईन पण एक सुंदर आहे आणि हे अशा टाईपचे तुम्ही पेन स्टँड म्हणून वापरू शकता किंवा याच्यामध्ये लिटरली तुम्ही फुलं सुद्धा ठेवू शकता. तर हेही खूप सुंदर आहे. मला हे सुद्धा खूप आवडलं. याचा शेप बघा ना किती छान आहे आणि याच्यामध्ये पण आपण मल्टिपल वेने हा यूज करू शकतो. पेन स्टँड तर करू शकतो, फुलं ठेवू शकतो, कलर केला तरी सुंदर दिसेल. आणि याच्यामध्ये कारण याला आता स्पेशली ह्या होल्स दिलेत, तर याच्यामध्ये जर आपण टी लाईट्स वगैरे ठेवले तर रात्री याच्यातून पडणारा प्रकाश खूप सुंदर दिसेल. हा पीस पण मला खूप आवडला. त्याच्यानंतर गणपती बाप्पामध्ये अजून हा सुद्धा एक खूप सुंदरसा असा प्रकार आहे की जो वाद्य वाजवतोय. हे पण किती सुंदर गणपती बाप्पा आहेत. म्हणजे असे की कुंभार आणि त्याच्यावरती तो गणपती बाप्पाचा माठ बनवतोय असं ते आहे. किती सुरेख आहे ना. हे पण किती क्यूटसे गणपती बाप्पा आहेत. हा असा विणावरती बसलेला गणपती बाप्पा आहे आणि हा असा डमरूवरती बसलेला आहे. इथे तुम्हाला गणपती बाप्पामध्ये इतके क्यूट क्यूट ऑप्शन्स मिळतील ना. आणि साधारण याच्या किमती ज्या आहेत त्या 200 ते 400च्या रेंजमध्ये आहेत. खूपच सुरेख आहेत. इथे जरा मला हे युनिक पीस दिसला की जर आता अशी थोडी मॉडर्न डिझाईन म्हणतो ना आपण, जे पॉट्स मध्ये चालू आहे, तर तशा टाईप मध्ये आहे पण मातीचं बनवलेलं आहे. याला जर आपण मस्त कलर दिला ना, असा व्हाईट कलर आणि थोडासा याला अँटिक कलर, अँटिक गोल्ड कलर दिला तर इतका सुंदर पीस दिसेल ना हा. तर याच्यामध्ये आपण वरती फुलं पण ठेवू शकतो किंवा आपण मनी प्लांट सुद्धा लावू शकतो माती टाकून प्रॉपर. इंडोर प्लांटर्स मध्ये सुद्धा काही ऑप्शन्स आहेत इथे. जसं की हा एक ऑप्शन आहे. त्यानंतर हे असं मोराचा आकार आहे आणि तो आहे. त्याच्यानंतर हा असा वाईन ग्लास असतो ना त्या टाईपमध्ये आहे. तर हे इंडोर प्लांटर म्हणून आपण यूज करू शकतो. याच्यामध्ये माती टाकून आपण मस्त झाड लावू शकतो. मनी प्लांट जरा लावलं ना तर ते खूपच सुंदर दिसतील. याच्यामध्ये सुद्धा आपण सक्युलंट्स वगैरे ते खूप सुंदर दिसतात अशा मातीच्या प्लांटर्समध्ये.
इथे आपल्याला किचन मध्ये लागणारी भांडी कुंडी आहेत ना, तर त्याचे छोटे छोटे मिनिएचर सेट्स आहेत आणि तुम्ही सिंगल सुद्धा इथे विकत घेऊ शकता. खूप सुंदर सेट आहेत, मला हे खूप आवडलेत. म्हणजे इथे किती छान असे मातीपासून बनवलेला हा तवा आहे, ही चूल आहे, त्याच्यानंतर हा पाटा वरवंटा आहे, सूप आहे, छोटी बादली आहे, हा खलबत्ता आहे, किती छान. आणि ही कढई आहे. त्यानंतर हे छोटंसं जातं सुद्धा आहे जे प्रॉपर गोल पण फिरतंय. आणि हे पोळपाट लाटणं आहे. असं सुंदरसा असा हा मिनिएचर सेट आहे. आणि यातले आपण सिंगल पीस सुद्धा विकत घेऊ शकतो. साधारण हा जो पूर्ण सेट आहे ना, तर विथ त्याचा ताट आणि हा पूर्ण सेट हा साधारण 450-500च्या रेंजमध्ये जातो. मला याच्यापेक्षा सुद्धा अजून एक छोटासा मिनिएचर सेट दिसला. हा तर खूपच क्यूट आहे. म्हणजे इतका छोटासा तवा आहे, छोटीशी कढई, म्हणजे पोटामध्ये पकडायला सुद्धा हे होतं. छोटी कळशी आहे, केवढूशी बादली आहे ही, वाव. आणि हे छोटासा तांब्या आहे, छोटं जातं आहे. सो असा हा सेट सुद्धा तुम्हाला साधारण 400च्या रेंजमध्ये मिळेल. खूपच सुंदर पीसेस आहेत. तो जो सेट आपण बघितला त्याच्यामध्ये कलर केलेला सुद्धा सेट आहे. जर आपल्याला असं रुखवतात वगैरे जर मांडायचं असेल तर हे कलर केलेले सेट सुद्धा आहेत. छान त्याच्यावरती पेंटिंग केलेलं आहे. आणि जर तुम्हाला स्वतःला पेंट करायचं असेल तर तुम्ही यातल्या सिंगल वस्तू घेऊन तुम्ही घरी सुद्धा पेंट करू शकता. हा सेट साधारण 500 रुपयांपर्यंत जाईल. किचन सेट मधले मिनिएचर आपण इथून सिंगल पीस सुद्धा घेऊ शकतो. त्यांची इंडिव्हिज्युअल वेगवेगळी प्राइस आहे. जसं की इथे आता हा वरवंटा आहे, तर हे खूप छान सेट आहेत इथे. मला इथे ना हे मातीचे असे छोटे मिनिएचर फ्लॉवर पॉट्स खूप आवडले. खूप सुंदर दिसत आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ बघताना असं वाटलं असेल किती सुंदर वस्तू आहेत, पण बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की या वस्तू आपण घरी कशा होम डेकोरमध्ये वापरायच्या. तर काळजी करू नका, कारण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. यातनं मी काही वस्तू नेणार आहे, त्या घरी जाऊन कलर करणार आहे आणि त्या होम डेकोरमध्ये कशा आपण कन्वर्ट करायच्या, घरामध्ये कशा स्टाईल करायचं, हे सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यामुळे जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज तिथे जाऊन सबस्क्राईब करा, म्हणजे तुमचा येणारा पुढचा व्हिडिओ मिस नाही होणार. तर हे सुद्धा मिनिएचर पॉट्सच आहे, काळ्या रंगाचे. हे सुद्धा मातीचेच आहे. तर ही जी माती असते त्याला वेगळी प्रोसेस केली जाते, म्हणजे डबल भाजलं जातं, त्यामुळे हा कलर येतो आणि त्याला एक शाईन येते. तर त्यामधले सुद्धा असे हे जे पॉट्स आहेत ना ते खूप सुंदर दिसतात. आणि साधारण हे जे मी मिनिएचर पॉट्स दाखवले ना ते 30 ते 40च्या रेंजमध्ये आहेत. आणि आपण इंडिव्हिज्युअली सुद्धा असे हे एक घेऊ शकतो. तर इथे असे हे मोठे फ्लॉवर पॉट सुद्धा आहेत आणि खूप सुंदर आहेत. नुसते असे सुद्धा छान दिसतात. जो आपण आता बोहिमियन लुक म्हणतो ना, तर त्याच्यामध्ये हे सुंदर वाटतात. किंवा याच्यावरती आपण पेंट सुद्धा करू शकतो, लिप्पन आर्ट बनवू शकतो. खूप वेगवेगळ्या प्रकारे याला आपण सजवू शकतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे डिझाईन्स आहेत. त्याच्यामध्ये हे अशा टाईप मधले पॉट सुद्धा छान आहेत. आणि याच्यावरती बाहेरून डिझाईन आहे अशी जाळीवाली, तर त्याच्यामध्ये पण छान डिझाईन्स आहेत. त्यानंतर हे जे आहे ना, हे डिफ्युजर सारखा वर्क होतं. म्हणजे याच्या खाली आपण जर टी लाईट ठेवलं, वरती पाणी ठेवलं याच्यामध्ये आणि इसेन्स ऑइल वगैरे टाकलं तर हे ॲज अ डिफ्युजर म्हणून यूज होईल. खूप सुंदर असा त्याचा शेप आहे. तर घरामध्ये आपल्या इथे असे शेल्फ असतात की जिथे काय ठेवायचं समजत नाही, तर तिथे आपण असे हे छोट्या ह्याच्या वस्तू आहेत ह्या ठेवू शकतो. याला पेंट केलं तरी या सुंदरच दिसतील आणि अशाही ठेवल्या तरी छानच वाटतात. मला ना इथे हे असे कलरफुल आर्टिफॅक्ट्स खूप आवडले. हे एक्झॅक्टली काय आहे काका? हे 12 बलुते आहेत. 12 बलुतेदार हो, असे म्हणतो 12 आपण. बलुतेदार आहेत. अच्छा, तर हा हे कासार आहेत. कासार आहे. ओके, म्हणून या अशा छोट्या हो, बांगड्या हो. आहेत. त्यानंतर हे तबला वाजवणार आहे आढावी समाजाचे. अच्छा, नंतर हे हा तांबट आहे. अच्छा, मग त्यामुळे ते भांडी भांडी बनवतात बनवतात. तांब्याची. आणि हे झाडू बनवणारे. अच्छा, झाडू बनवणारे. हे पुजारी आहेत. पुजारी आहेत. त्यानंतर हा सुद्धा तांबटच आहे. अच्छा, हे विणकर आहे. विणकर आहेत. बर, हे गुरुड आहे. गुरुड आहे, त्यामुळे ही अशी टोपली बनवतात असे. त्यानंतर हे हे लोहार चांभार आहेत. लोहार हे चांभार आहे. चांभार आहेत. अच्छा ओके. अच्छा बर. हे कुंभार आहे. चांभाराचं काम करतात ते ना. बर. आणि हे कुंभार आहे. हा, हा सुद्धा चांभारच आहे. अच्छा हे सोनार आहे. अच्छा, सोनार आहेत. हो. आणि हे भाजी बनवणारी. मला हे खूप सुंदर
आवडलं. असं गृहिणी आहे, जेवण बनवते चुलीवरती. इथे असं छान कढईमध्ये जेवण बनवते आणि फ्लॉवर आहे, इथे विळी आहे. खूपच सुंदर मिनिएचर आहे हे. मातीपासून बनवलेली ताट, वाटी, त्याच्यानंतर ग्लास, तांब्या, त्याच्यावरती फुलपात्र, असा पूर्ण डिनर सेट आहे हा. खूप सुंदर आहे, असं मातीपासून बनवलेला. खूप छान वाटतोय. साधारण हा पूर्ण सेट तुम्हाला 500 पर्यंत येईल. ही पण अशी छोटी प्लेट आहे मातीची. तुम्हाला आठवतंय का, काही दिवसांपूर्वी मी तुमच्याशी व्हिडिओ शेअर केला होता आणि त्याच्यामध्ये या प्लेट्स मी बाल्कनी डेकोरमध्ये वापरल्या होत्या, त्याच्यावरती मस्त डिझाईन काढून. आणि लिव्हिंग रूमच्या मेकओव्हरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी या प्लेट्स वापरल्या होत्या. मला बरेच प्रश्न आले होते की तू या प्लेट्स कुठून आणलेल्या आहेत. तर मी या दुकानातनं आणलेल्या आहेत. आता तुम्हाला समजलं मी कुठून आणलेल्या आहेत. हा पण एक टी सेट आहे, मी पहिल्यांदाच बघितला, मातीपासून बनवलेला. म्हणजे इथे अशी केटल पण आहे छानशी. त्यानंतर कप आणि बशी आहे. खूप सुंदरसा सेट आहे आणि याला जर आपण छानसा कलर केला ना तर इतका सुंदर डेकोर पीस होऊ शकतो हा. मला हे मिनिएचर घर सुद्धा आवडलं. किती सुंदर आहे. इथे वरती एक चिमणी बसली आहे. तर आपल्याला जरा बाल्कनी डेकोरेशन मध्ये जर काही बघायचं असेल तर हे ऑप्शन्स खूप छान आहेत आणि याला मस्त कलर आपण करू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, मॉलमध्ये जर तुम्ही याच वस्तू थोड्याशा कलर करून, डेकोरेशन करून त्याच्या किमती 10 पट वाढलेल्या असतात. त्यामुळे जर तुम्हाला तुमचं घर डेकोर करायचं असेल तर तुम्ही अशा जवळपासची दुकानं बघा, तिथे तुम्हाला अशा क्रिएटिव्ह वस्तू मिळतील. आणि जर तुम्हाला अशी ठिकाणं बघायची असेल तर मी आहेच आहे ना तुमच्या मदतीला. मी तुम्हाला अशी नवीन नवीन ठिकाणं दाखवणारच आहे. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल आणि इथली कुठली वस्तू तुम्हाला जास्त आवडली हे मला खाली कमेंट करून नक्की सांगा. या दुकानाचा पत्ता, डिटेल सगळं मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, ते चेक करा. आणि आपण असंच नवीन नवीन व्हिडिओज मध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.